साखर. खरंच इतकी गोड वस्तू हानिकारक असू शकते याची मी कल्पनाच केली नव्हती. लहानपणी माझे कुटुंब शेती करत होते आणि आम्ही पिकवलेले गोळा केलेले ताजे अन्न खात होतो. आम्ही सुदृढ आणि निरोगी होतो. आमच्यावर संकट ओढावलं आणि काम आणि चांगल्या आयुष्याच्या शोधात आम्ही गाव सोडून शहरात आलो. काही बाबतीत जीवन सुकर झाले. शेतीतील कष्टाच्या कामाऐवजी माझे वडील टॅक्सी चालवू लागले आणि आई कारखान्यात नोकरी करू लागली. आम्ही बरीच बैठी कामे करू लागलो. आमचे जेवणही बदलले. मिठाई, साखर असलेली पेये आणि फास्ट फूड विकत घेऊ लागलो. ते खूप छान चवीचे होते आणि मिळवणे खूप जलद होते. आता आमचे कुटुंब शहरातील नातेवाईकांसारखे होऊ लागले. माझ्या वडिलांचे पोट सुटू लागले. त्यांना याचा अभिमान होता. ते म्हणाले की आपल्याकडे चांगले अन्न खाण्याइतपत पैसे आहेत, याचे हे लक्षण आहे. एके दिवशी मी मधुमेह चाचणीसाठी एक जाहिरात पाहिली. जाहिरातीवरील माणूस माझ्या वडिलांसारखा दिसत होता. मला आश्चर्य वाटले की माझ्या वडिलांना मधुमेहाची लक्षणे होती. त्यांना खूप तहान लागे, वारंवार लघवीला येत असे, दृष्टी धुसर झाली आणि ते अगदीच थकले होते. माझ्या वडिलांना वाटले नाही की त्यांना असा काही त्रास आहे, पण त्यांच्या भावाचा पाय मधुमेहामुळे गेल्यामुळे मधुमेहाची चाचणी करून घेण्यास तयार झाले. दुर्दैवाने माझ्या वडिलांच्या रक्तात खूप साखर होती. नर्सने सांगितले की त्यांना मधुमेह आहे. माझ्या वडिलांचे सुटलेले पोट त्यांच्या खराब आरोग्याचे लक्षण होते. नर्सने स्पष्ट केले की विशेषतः गोड आणि पिष्टमय पदार्थ खाल्ल्याने पोटात अस्वास्थ्यकर चरबी वाढते. हे मऊ चरबीपेक्षा वेगळे आहे, जे आपण चिमटीत पकडू शकतो. सुटलेल्या पोटातील चरबीमुळे मधुमेहासारखे आजार होतात. तिने स्पष्ट केले की जेव्हा आपण खातो तेव्हा गोड पदार्थ साखरेत बदलतात. इतर पदार्थांमध्येही, विशेषतः भात, बटाटे आणि ब्रेड सारख्या पिष्टमय पदार्थांच्या बाबतीतही असेच घडते. बाजारातील प्रक्रिया केलेल्या अन्नात भरपूर साखर असते. मधुमेहामुळे रक्तात साखर वाढते आणि रक्तवाहिन्या, नसा खराब होतात. लोकांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मूत्रपिंडाचा आजार आणि अंधत्व येण्याची शक्यता असते. यामुळे स्मृतिभ्रंश होऊ शकतो, ज्यामध्ये विसराळूपणा आणि गोंधळ उडतो. दुखापत झालेल्या नसा पाय सुन्न करतात. लोकांना जखमा जाणवत नाहीत, ज्यामुळे संसर्ग होतो आणि अंगछेदन होऊ शकते. मज्जातंतूच्या नुकसानीमुळे पुरुषाचे जननेंद्रिय कमकुवत होऊ शकते. हा एक भयानक आजार होता. पण चांगली गोष्ट अशी होती की माझे वडील मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकत होते आणि त्यांना असा त्रास होत नव्हता. नर्सने स्पष्ट केले की आमची नवीन जीवनशैली माझ्या वडिलांच्या समस्यांचे कारण आहे. निरोगी होण्यासाठी त्यांना चांगले खावे लागेल, कमी खावे लागेल आणि अधिक सक्रिय व्हावे लागेल. आता माझ्या वडिलांना मधुमेह होता, माझ्या काका नाही. मला समजले की माझे संपूर्ण कुटुंब धोक्यात आहे. मी माझ्या आजीला भेटायला गेलो. त्यांच्या काळात जंक फूड नव्हते आणि कोणालाही मधुमेह नव्हता. आम्ही एकत्र येऊन एक योजना आखली. प्रथम आम्ही गोड पदार्थ आणि फास्ट फूड खरेदी करणे बंद केले. त्याऐवजी आम्ही बाजारातून ताजे अन्न, भाज्या, धान्ये आणि शेंगा, अंडी आणि मासे यांसारखे प्रथिनेयुक्त पदार्थ खरेदी केले. मग आम्ही पारंपरिकरित्या अन्न शिजवले, जे आपल्याला पिढ्यानपिढ्या निरोगी ठेवते. माझी आजी म्हणायची की घरी स्वयंपाक करणे हाच एकमेव खात्रीचा मार्ग आहे की आपण निरोगी अन्न खात आहोत. आम्ही अधिक आरोग्यदायी पण कमी खाल्ले आणि जास्त भातही खाल्ला नाही. आणि शेवटचे म्हणजे आम्ही दररोज सकाळी चालायला सुरुवात केली. त्या वर्षभरात माझ्या वडिलांचे पोट कमी झाले. त्यांची रक्तातील साखर सुधारली आणि त्यांची ऊर्जा परत आली. आम्ही सर्व निरोगी झालो आणि आम्हाला साखरेची फारशी उणीवही भासली नाही. लक्षात ठेवा, योग्य ते अन्न खा, ते स्वतः शिजवा आणि सक्रिय राहा. तुमचे कुटुंब देखील निरोगी राहू शकते.